43 नंबरचा प्रश्न आहे. आकृतीचं निरीक्षण करा अगोदर. त्रिकोणामधले आधी आकडे बघा कोणते कोणते. त्रिकोणात आकडे येतील ते सांगा आधी. 4, 8, 5, 6. बरोबर तेवढेच आकृती धरायची. चौकोनामध्ये 5, 6, 7, 3 आणि वर्तुळामध्ये 8, 5, 9. प्रश्न बघा. बाजूच्या वेणाकृती त्रिकोणात खो खो, आयतात कॅरम आणि वर्तुळात लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवलेली आहेत. मग असं दिलं ना, आधी पटापटापटा ते काढून घ्यायचं. खो खो खेळणारे किती? मग खो खो खेळणारे म्हटल्यावर तुम्हाला काय करावं लागेल रे? त्रिकोणात जेवढे आकडे आहेत त्या सगळ्या आकड्यांची बेरीज करून सांगा खो खो खेळणारे किती. अरे आकडे तर सांगा, त्यांची बेरीज करा की मोठ्याने. मोठ्याने वाचा, मोठ्याने करा. किती झाले मग खो खो खेळणारे? 23. नेक्स्ट पुढं. 23 नाहीये ना. 23 बरोबर आहे का रे? नीट मोजा जरा. 8 आणि 5 13, 13 आणि 6 19, 19 आणि 4 23. हां चला पुढं. आयतामधले कॅरम खेळणाऱ्यांची बेरीज करा. आयत 7 आणि 3 10, हां 10 अधिक 11 21. 21 झाले कॅरम खेळणारे. आणि पुढं लंगडी खेळणारे काढा. किती झाले रे? 24. नीट नीट नीट. लंगडी खेळणारे म्हणजे कशात येतं? वर्तुळातले 8 आणि 5 13, 13 आणि 7 20. 23 कशी होतील रे? 29 व्हायले की. मॅडम तसं कार्यकतले. अरे पूर्ण वर्तुळ धर की. वर्तुळातले आकडे कर बेरीज. इथं बेरीज चुकल्यावर तुमचं काय गणित येणार आहे बरोबर पुढं? किती? 29 झाले. इथं जर चुकलं असतं तर 100% गणिताचं उत्तर चुकलं असतं. पुढं प्रश्न काय विचारलाय? कॅरमपेक्षा लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने जास्त अथवा कमी आहे? मग कॅरम खेळणारे किती? कॅरम खेळणारे 21 आणि लंगडी खेळणारे 29. मग काय कमी का जास्त झाले? जास्त झाले. कितीने? 7 ने? 8 ने. किती ना? काय अगं ओवी, जरा लक्ष दे की. 21 आणि 29 मध्ये फरक कितीचा आहे? मग 8 ने जास्त आहेत. काय उत्तर आलं रे मग? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. 1. कसं आलं कळलं का? हा वाचत बसा. चला 44वा प्रश्न बघा. खूप महत्वाचा आहे हा प्रश्न. बघा पहिल्या चौकोनात दिले 1 2 3 4 आणि चौकोनात संख्या आहे 24. परत दिले 2 3 4 5 चौकोनात आहे 48. 3 4 5 6 चौकोनात आहे 80 आणि तुम्हाला विचारलंय 4 5 6 7 आणि चौकोनातली संख्या किती? काय लॉजिक लावणार इथं? काय आयडिया वापरणार? लावा डोकं आणि मला सांगा मॅडम हे असं आलंय. बघा मी तुम्हाला सांगते काय करायचं इथं. 44व्या प्रश्नामध्ये समोरासमोरच्या संख्या आहेत का नाही बाळांनो? हे बघा 1च्या पुढं कोण आहे? 1च्या पुढं कोण आहे? 2 आहे. अरे 1च्या समोरासमोर म्हणले मी 4. ते बघ. अरे चौकोनात बघ की असं तिरक करून. तिरक करा तिरक. 1च्या बरोबर विरुद्ध बाजूला कोण आहे? 3. 1ची आणि 3ची बेरीज करा आणि परत 2ची आणि 4ची बेरीज करा. मग जे उत्तर आले ना 3 आणि 6 ह्यांचा गुणाकार करा. 1 अधिक 3 4 रे. 1 अधिक 3 4 आलं ना. हां मग 4चा आणि 6चा गुणाकार किती आला बाळांनो? सॉरी हां बरोबर आहे. 4 आणि 2 6 6 चौक 24. मग ती आकडा कुठे आहे? 24 आकडा. मग हे असं लॉजिक आहे. तिरक्या गुणाकाराच्या म्हणजे तिरक्या संख्येच्या एकमेकांच्या समोर आहेत का? आधी त्यांची बेरीज करायची आणि नंतर त्या दोघांचा आलेल्या उत्तराचा गुणाकार म्हणजे चौकोनात संख्या आहे. दुसरी बी संख्या काढा बरं तशीच येते का नाही बघा. 2 आणि 4ची बेरीज करा. 2 अधिक 4 6 आणि 5 आणि 3 8. मग आता 8 आणि 6चा गुणाकार करा. आले की नाही 48. आता तिसऱ्याचं बी तसंच करा.
3 आणि 5 8. परत 6 आणि 4 10. 6 आणि 4 10. आता 10चा आणि 18चा गुणाकार करा. 10चा आणि 8चा 80. हाय का नाही चौकोनात 80. कळलं लॉजिक कसं लावायचं? कळलं? आता तुम्हाला चौकोनातली संख्या काढायची येईल का काढायला? हो. काढा मग. 120. कसं काढलं सांगा? 6 अधिक 6 अधिक 4 10. 7 आणि 5 12. 7 अधिक 5 बरोबर 12. 12 गुणिले 120. 12 गुणिले 10 120. पर्याय क्रमांक 3. कळलं ना? समजलं कसं लॉजिक लावायचं? काही पण असू शकते तिथं. कधी बेरीज असू शकते, कधी वजाबाकी असू शकते वैभवी, कधी वर्ग असू शकतो, कधी वजा 10 करावं लागतं, कधी +12 करावं लागतं, पुढं जावं लागतं, कधी मागं यावं लागतं, काही पण करावं लागतं. नेक्स्ट 45वा प्रश्न बघा बाळांनो. हां 45वा प्रश्न आहे की 33 23 36 25 39 27 42 मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येऊ शकते? बघा विचार करा. कोण सांगते पुढची संख्या कुठली? विचार केल्याशिवाय उत्तरं सुटत नाहीत. म्हणून मी सांगते सारखं सांगते बघा की विचार करा विचार करा. कण गोल रंगवताय झाला माझा पेपर म्हणताय नुसता. कसं काय आता येईन तुला कतले? तुझा तर पेपर लय लवकर झाला होता. अरे ह्या 33 मध्ये आणि 23 मध्ये कितीचा फरक आहे बघा की. 10. परत बघा 23 आणि 36 मध्ये ते तसंच येत नसलं, जर असं म्हणजे वाटत नसलं बरोबर आहे, तर काय करा ह्या वर्तुळाच्या एकदम समोरासमोरच्या संख्या 23च्या समोर कोण आहे? 27. त्याच्यात कितीचा फरक आहे? 23 आणि 27 मध्ये सांगा किती? 4. 4चा फरक आहे. मग आता 33च्या समोरची संख्या 39. मग आधी 33 पासून सुरुवात करा. 33 आणि 39 मधला फरक सांगा. 6चा फरक आहे. 23 27 मध्ये 4चा फरक आहे. परत 36 आणि 42 मध्ये 6चा फरक आहे. परत 25च्या पुढे मग कशाचा फरक येईल? 6चा फरक 4चा फरक 6चा फरक 4. मग काय येईल आता? 29. कसं काय आलं? काय केलं? समोरच्या संख्येमध्ये त्या वर्तुळाच्या समोरासमोरच्या संख्येत ना त्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे ह्याचा अभ्यास केला आपण. तुम्ही जर असं प्रत्येकामध्ये करत गेला असता तर ते जुळलं नसतं लिंक, तिथं काहीच कळलं नसतं. तेव्हा मग काय करायचं? एकमेकींच्या समोरच्या संख्यांमध्ये कितीचा फरक आहे ती लक्ष द्यायचं. कळलं का मोना? कच्चं काम करते का तू? म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट वसुधा, धरती, क्षमा, टिंबटिंब, दुहिता, तनुजा, अवनी, कमला. काय दिलेत हे? समानार्थी शब्द आहेत का विरुद्धार्थी शब्द आहेत? काय आहे? समानार्थी शब्द. मग बाळांनो आपले समानार्थी शब्द पाठ पाहिजेत. वसुधा म्हणजे पृथ्वी, धरती भूमी, क्षमा आणि अवनी. अवनी म्हणजे सुद्धा काय? पृथ्वीला समानार्थी शब्द येतो. पाठांतर किती महत्वाचे बघा. तुमचे पाठांतरामुळे किती मार्क चाललेत. सोपं आहे की नाही पाठांतर? ते सुद्धा तुम्ही करत नाही म्हणल्यावर मार्क कशी पडतील? मग पडतील का मार्क? नाहीच पडणार. कतले हातचा मार्क गेला असतो. हातचा मार्क पाठांतर नसल्यामुळे काय येईल इथं? अवनी. अवनी समानार्थी शब्द वसुधेला अवनी. पुढं बघा अमिबा, गांडूळ, झुरळ, टिंबटिंब. का साप का नाही येणार? कारण काय? कारण सांगा. इथं पाल पण आहे, सरपटणारीच आहे. साप पण सरपटणार आहे. गोगल गायच काय येईल, कावळा काय येणार नाही. आ कावळा येते म्हणती ती.
अमिबा बाई पाहिलं का अमिबा? नाही. तुम्हाला आहे वरच्या 6वी 7वीच्या वर्गामध्ये अमिबाचा अभ्यास आहे तुम्हाला, तेव्हा कळेलच. पण बाळांनो, अमिबा हा एक एकदम अत्यंत सूक्ष्म जीव आहे. त्याला पाठीचा कणा नसतो. त्याला म्हणतात अपृष्ठवंशीय प्राणी. आणि पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असतो. आपल्याला आहे का पाठीचा कणा? म्हणजे जे ताट उभे राहू शकतात ते पृष्ठवंशीय प्राणी. हां, मग गांडुळाला पाठीचा कणा नाही, झुरळाला नाही, अमिबाला नाही. मग गोगलगाय सुद्धा आता कशामध्ये मोडते? अपृष्ठवंशीय प्राणी. म्हणा सगळ्यांनी. अपृष्ठवंशीय प्राणी. ते सरपटणारा वगैरे नाही बरं का त्याच्यात लॉजिक. पाठीचा कणा नसणारे हा पर्याय आहे त्याच्यामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे आपल्याला कारण माहित पाहिजे रे. नुसतं उत्तर पाठ करून तिथली सारखं सारखं लक्षात ठेवून नाही फायदा. त्याचं कारण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे ना? चला नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलाय बघा. पहिली आकृती चेक करा. आयत, त्रिकोण, षटकोन. मग कुठली चौथी येईल सांगा मला खालच्यापैकी. पर्याय क्रमांक सांगा. 1 2 3 4. त्याचं कारण सांगा. त्याचं कारण बी आलं पाहिजे ना. विचार करा. गप्पा मारू नका नंदिनी. दात काढण्यात काय अर्थ नाही बघ. आपला खूप सिरियस चाललेला आहे अभ्यास. तुम्ही मस्त मजेवर घ्यायला लागलाय. मजा कशी करतो आपण नुसता टाइमपास, तसं घ्यायला लागलाय तुम्ही. हां, एवढं सोपं आहे ते तरी सांगा. का दुसरं कारण? मॅडम कारण एक कमी झाले. बरोबर आहे का? नाही मॅडम. चौकोनात आहे का 5 रेषा आहेत त्या. हां नाही 6 रेषा आहेत त्या. हां. आणि त्रिकोणात 5 रेषा आहेत त्या. मग का लॉजिक काय त्याचं? त्याची एक कोपरा वजा झाला म्हणून त्याची एक रेष पण वजा झाली. बर. हां, पुढं षटकोन. षटकोन. आता षटकोनामधलं 1 2 3 4 5 6 7 8 8 आहे तर म्हणून ती पंचकोन होतो. आणि पंचकोनामधली ती 7 रेषा होते त्या. तसं लॉजिक लावलं आहे तू. ऐका, पहिल्यांदा दिले का नाही आयत. आयताच्या बाजू किती आणि मध्ये किती तिरप्या रेषा आहेत? म्हणजे 4 पेक्षा 6, 2 न जास्त. त्रिकोण किती, बाजू किती? 3. आणि आतमध्ये रेषा किती न जास्त? 2. म्हणजे बाहेरच्या बाजूंपेक्षा मधल्या रेषा 2 न जास्त आहेत, असं लॉजिक आहे त्याच्यामध्ये. षटकोनाच्या बाजू किती? 6. आणि मधल्या रेषा किती? 8. मग आता तुम्हाला अशी आकृती शोधावी लागेल की बाहेरच्या बाजूंपेक्षा मधल्या रेषा 2 न जास्त आहेत. कुठली आहे ती आकृती? 2 नंबर. हा, इथं पंचकोनामध्ये किती रेषा आहेत? 7 रेषा आहेत. एवढंच आहे, सोपं. काय विचार करायची गरज आहे? 2 न जास्त. ओके.